एकाच वेळी दोन मृतदेह, एक बायको, एक प्रियकर आणि एक पती. पण या तिघांच्या नात्याचं गूढ इतकं धक्कादायक आहे की ऐकून अंगावर काटा येईल. प्रेमाच्या आड आलेला नवरा आणि हवेत बुडालेलं प्रेम, पण शेवटी एक असा वळण की जिथे कोणालाच परत यायचं नशिबात नव्हतं. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात घडलेली ही खरी घटना तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसू देणार नाही. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बायकोने आपल्या प्रियकराला पतीची हत्या करण्यासाठी पाठवलं, पण गंमत अशी की ना ती हत्येची योजना यशस्वी ठरली ना प्रियकर परत आला. दोघेही मरण पावले. म्हणजे प्रियकरानं रुपालीच्या नवऱ्याचा खून तर केला, पण त्याचवेळी स्वतःचा जीवही गमावला. हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण ही विलक्षण आणि भयंकर घटना सोलापूरमधील आहे. आरोपी महिलेचं नाव आहे रुपाली पठाडे, वय 35, आणि तिचा पती शंकर पठाडे, वय 40, ज्यांचं प्रेमविवाहाने लग्न झालं होतं. शंकर हा गाडी चालक होता, तर रुपाली घरकाम करून उदरनिर्वाह करत होती. आणि लग्नानंतर काही वर्ष त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं. पण वेळेनुसार त्यांच्या नात्यात दरी निर्माण होऊ लागली, विशेषतः जेव्हा रुपालीला शारीरिक गरजा अधिक भासू लागल्या. त्याच दरम्यान गणेश नावाचा 22 वर्षीय तरुण तिच्या आयुष्यात आला आणि त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले, जे बरेच दिवस चालले. तिच्या नवऱ्याला शंकरला याचा संशय येऊ लागला आणि त्याने तिला हे संबंध तोडण्याचा सल्ला दिला. पण प्रियकराच्या मोहात अडकलेली रुपाली नवऱ्याचे शब्द एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडू लागली. तिच्या दृष्टीनं आता नवऱ्याचं महत्त्व संपलेलं होतं. खरं तर विवाहित महिलेला अशा परस्त्री आकर्षणाची सवय लागली की संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतं. आणि अशा अनेक घटना आपण 2025 साली पाहतच आहोत. फेब्रुवारी 2025मध्ये सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ही घटना समोर आली. रुपालीच्या आयुष्यात गणेश आल्यानंतर तिला नवऱ्याचं अस्तित्व नकोसं वाटू लागलं. आणि जरी नवरा तिला वारंवार अनैतिक संबंध तोडण्यास सांगत होता, तरीही ती त्याचं बोलणं दुर्लक्षित करत होती. परिणामी रुपाली आणि गणेशने एकत्र येऊन शंकरला संपवायचा कट रचला. त्यानुसार गणेशने शंकरला दारू पाजतो असं सांगून एका हॉटेलमध्ये नेलं आणि नंतर कला केंद्राकडे घेऊन जाण्याचं सांगून गाडीतून पिंपळगाव तलावाजवळील पुलावर नेलं. तिथे फोटो काढण्याच्या बहाण्याने शंकरला खाली उतरवलं आणि गाडीत गाणं लावून दोघांनी नाचायला सुरुवात केली. त्या नाचादरम्यान गणेशने शंकरला आपल्या खांद्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली आणि अचानक त्याला पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. पण शंकरने गणेशला घट्ट पकडल्यामुळे दोघेही पाण्यात पडले. दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते आणि त्यातूनच दोघांचाही मृत्यू बुडून झाला. हे ऐकून कुणालाही वाटणार नाही की ही हत्या आहे, कारण परिसरातील लोकांनाही वाटलं की दारूच्या नशेत दोघे पडले असावेत. मात्र पोलिसांना मृत्यू संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी तपास सुरू केला आणि रुपालीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान रुपाली पूर्णपणे हादरली होती, कारण ती जी योजना करून पाठवली होती त्याचा शेवट असा होईल हे तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. नवरा मेला, पण नवऱ्याला मारणारा प्रियकरही गेला. त्यामुळे ती काय उत्तर देणार? तिच्याच डावातून हे सगळं घडलं होतं. शेवटी पोलिसांनी थोडा दबाव टाकताच तिने सगळं सत्य उघड केलं आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पांगरी पोलिसांनी तिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. एकंदरीत पाहता मित्रांनो, शरीराच्या वासनेपोटी माणूस किती अंध होतो याचंही उघड उदाहरण आहे. एका चुकीच्या नात्याने 3 आयुष्य संपली. एकाचा खून झाला, दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला आणि तिसरीचं आयुष्य जेलमध्ये सडत आहे. प्रेम, नातं आणि जबाबदारी यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं. अनैतिक संबंध आणि दगाफटका हे केवळ आयुष्य उद्ध्वस्त करतात. म्हणूनच कोणताही निर्णय घेताना विचार करा. क्षणिक सुखासाठी कायमचं दुःख गाठीशी लागू शकतं. आणि म्हणूनच सजग रहा, सुरक्षित रहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.